नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये ज्यांच्या सानिध्यामध्ये मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे, ज्यांच्या आशीर्वादाने मी बोलत आहे, ते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आणि आमच्या संत विचार चॅनल वरती जेवढे आमचे मा नर्मदा भक्त परिवार आहेत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि जे परिक्रमेमध्ये चालत आहे, अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे अत्यंत महत्वाचा आहे। मला बरेच जणांनी प्रश्न केला की नर्मदा मैयाची परिक्रमा का करावी, का करतात, कधीपासून करतात, केलीच पाहिजे का, नाही केलं तर काय होईल, सगळे प्रश्न आहेत। सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आमच्या या संत विचार चॅनलवरती आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल नवीन परिक्रमावासियांना माहिती देण्याचं छोटासा एक मा नर्मदा मैयाची सेवा ही आम्ही करत आहोत। त्या सेवेमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकतात। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा। आणि जे कोणी तुमच्या कुटुंबातील सदस्य असतील ज्यांना परिक्रमाला जाण्याची इच्छा आहे पण माहितीस्तव ज्यांना परिक्रमेबद्दल काही माहिती नाही, त्या माहितीमुळे बरेच जण आपल्या घरामध्ये परिक्रमेचा विचार करत बसतात, त्यांना हा व्हिडिओ शेअर करत पुढे चला। तुम्ही ही सेवा करत राहा आणि सतत ज्या नवीन परिक्रमावासियांना एक उत्सुकता आणि एक उत्साह निर्माण करण्याचं कार्यही तुम्ही सुद्धा करू शकता व्हिडिओ शेअर करण्याच्या माध्यमातून। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया प्रथमतः प्रश्न काय आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा का केली जाते। हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे। परिक्रमा करणाऱ्यालाही हा प्रश्न पडतो, परिक्रमा करायला जातानाही हा मनामध्ये प्रश्न येतो, आणि जे घरामध्ये बसले त्यांच्याही मनामध्ये येते की एवढे लोक, येडे लोक कुठं जात आहेत, कशासाठी करतायत, नदीची परिक्रमा करून काय भेटणार। हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे। कोणाच्या मनामध्ये नाही त्यांनी कमेंट मध्ये सांगा, सगळ्यांच्या मनामध्ये आहे। कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो। मी ज्या वेळेस बस स्टँड वरती खाली उतरलो बसमधून, तर मला आजूबाजूचे लोकच नव्हे तर आजूबाजूचे कुत्रे सुद्धा भुंकायला लागले। एवढा माझा विद्रूप, मी लुंगी लावलेली, वरती शर्ट लावलेला, आजूबाजूचे कुत्रे भो भो करत माझ्या अंगावरती आले। आल्यानंतर लोकांनी बघितलं की बाबा हे गबळ कुठून आलंय, असं काय घातलंय, कसं चाललंय, हातात काठीन कमंडलून, माग बॅग आणि त्याच्यावरती काय लावलंय, कुठून आलंय, असं मी कसं तरी त्या कुत्र्यांच्या तावडीतून मी बस स्टँड वरती गेलो। बसची वाट पाहत असताना मी बस स्टँड वरती उभा राहिलो। उभा राहिल्यानंतर शेजारील 2 सदग्रहस्थ माझ्या जवळ आले आणि मला विचारलं की बहुतेक तुम्ही महाराज दिसताय। म्हटलं नशीब भिकारी नाही, म्हटलं महाराजच म्हटलं। म्हटल्यानंतर हे काय अवतार आहे, तुम्ही कुठं चाललात? म्हटलं नर्मदा मैयाच्या परिक्रमेला चाललोय। का करतात नर्मदा मैयाची परिक्रमा, असा जर प्रश्न मला विचारला, आता मी तर तेव्हा परिक्रमा ही केलेली नव्हती, मग हाच प्रश्न तुम्हालाही कोणीतरी विचारू शकतं, विचारतं आणि विचारणार आहे, आणि भविष्यातही याच्यावरती विचार केला जाणार आहे। म्हणून उत्तर शोधून ठेवा। मी तुम्हाला उत्तर शोधून देतो। माझ्या वाचण्यामध्ये मा नर्मदा मैयाचं जे काय नर्मदा पुराण आहे, त्या पुराणामध्ये छोटासा जो काय उल्लेख आलेला आहे, त्या उल्लेखाच्या आधारे मी आपल्याला परिक्रमेचं महत्व सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे। भगवान श्री भोले शंकरांची मुलगी कन्या, महादेवाची कन्या जिला म्हटलं जातं, जी अख्ख्या जगाला सामर्थ्य इतकं आहे की कल्पांतही त्या नर्मदा मैयाचा कधी अंत होत नाही। कल्पाचा अंत होतो त्याही स्थितीमध्ये मा नर्मदा मैया ही आपल्या भक्तासाठी या पृथ्वी तलावावरती सतत राहत असते। म्हणजे जिचा कधीही अंत नाही अशी नर्मदा मैया आहे। नर्मदा मैया हा शब्द नर्मदा मैयाला का पडला, नर्मदा मैयाचं उत्पत्ती स्थान कुठलं आहे आम्हाला सांगा।
तर नर्मदा मैयाचा जो जन्म झालेला आहे त्याची कथा सांगत असताना वृक्षवान पर्वतावरती, वृक्षवान पर्वत, नर्मदा पुराण काढायचं आणि नर्मदा पुराणामध्ये वृक्षवान नावाचा पर्वत हा मी वाचलाय, तुम्हीही प्रमाणित करून देतो मी तुम्हाला. मा नर्मदा मैया याचं पुराण बघायचं मैयाचं, त्या पुराणामध्ये जी आलेली कथा आहे ती कथा मी आपल्याला सांगत आहे. मा नर्मदा मैयाच्या पुराणामध्ये आलेली कथा ही आहे. वृक्षवान पर्वतावरती एकदा भगवान श्री शंकर आणि माता पार्वतीची तपस्या करत असताना, तपस्याला अनेक वर्ष गेल्यानंतर, अनेक काल तपस्यामध्ये गेल्यानंतर गुफेच्या आतमध्ये ते तपस्या करत असताना त्यांच्या अंगाला घाम आला. मी विस्ताराने सांगत नाही, व्हिडिओ मोठा होईल. अंगाला घाम आल्यानंतर त्या घामातून नर्मदा मैयाचा जन्म झालेला आहे. नर्मदा म्हणजे नराच्या मधातून, म्हणजे माणसाच्या शरीरातून निघणाऱ्या घामापासून जिचा जन्म झाला तिला म्हणतात माता नर्मदा मैया. आणि याचाच एक अर्थ नराचा मद हरण करणारी मा नर्मदा मैया म्हणून. आणि आपलं शास्त्र काय सांगतं, संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय, बंधनाचा विषय एकच आहे. तुकोबाराय सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बघा बरं का, शास्त्र काय सांगतं, भागवत धर्म ही अहंकाराचा त्याग करायचं शिकवत असतं. मग भागवत धर्मामध्ये अहंकार जाण्याचे विविध प्रकार आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही अहम ब्रह्मास्मी याचं चिंतन करा, पण याचं चिंतन महाराज होत नाही. नामस्मरण करा, तेही होत नाही. मग मा नर्मदा मैया जिचं जे नाव आहे नर्मदे हर, हर नर्मदे, म्हणजे त्याचा जर अर्थ बघितला की हे मा नर्मदा नर का मद हरण करे, म्हणजे मा नर्मदा मैया माझ्या शरीरामध्ये जो मीपणाचा अहंकार आहे तो अहंकार मला माझ्या परमार्थ क्षेत्रामध्ये, माझ्या भगवत स्वरूपाला, माझ्या स्वस्थानाला जात असताना मला प्रतिबंध करतो. त्या अहंकाराची निवृत्ती मला करायची आहे. मग त्या अहंकाराची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागल, तर त्या अहंकाराची निवृत्ती करण्यासाठी मा नर्मदा मैयाच्या चरणी जावं लागल. मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही आपल्याला करावा लागेल. ज्या वेळेस मा नर्मदा मैयाची परिक्रमा करतो त्यावेळेस आपल्या शरीरातून अहंकार गेल्याशिवाय राहत नाही. कारण मा नर्मदा मैयाचं नाव आहे मोक्षदायिनी. आणि मोक्ष कधी भेटतो, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, देव झाला त्या ठिकाणी मोक्ष तुम्हाला मिळेल. म्हणजे पण बाकीच्या ज्या नद्या आहेत, बाकीचे जे तीर्थ आहे, त्या तीर्थांचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर तिये गावे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला मोक्ष हा भेटल, मेल्यानंतर काशीतही मोक्ष भेटतो. पण तुकोबाराय सांगतात आम्हाला मेल्यानंतरचा मोक्ष नको, याच देही याची डोळा भोग सुखाचा सोहळा. मग याच देहाने, याच डोळ्याने जर सुखाचा सोहळा भोगायचा असेल तर शरीरातला अहंकार हा आपला गेला पाहिजे. आणि ज्याचा अहंकार गेला तो साक्षात देवपण झाला, याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा संशय नाही. कारण संत सांगतात एका जनार्दनी न घ्यावा संशय आणि निश्चयसी होय हरिरूप. याच्यामध्ये संशय घ्यायचा नाही की मी परिक्रमेला जातोय, महाराज काहीतरी सांगते, महाराज कुठंतरी खोटं सांगते, मग परिक्रमेला जाऊन कोणी मोक्ष भेटतो का, मग असं वाटतं का. ते मोक्ष कसा भेटतो, ज्ञानानेच मोक्ष भेटतो. वेदांत शास्त्रही तेच सांगतं. ज्याच्या अज्ञानाने माणसाला भ्रम होतो त्याच्या ज्ञानाने माणसाचा भ्रम निवृत्ती होत असतो. वेदांताची व्याख्या आहे. ज्याच्यात साधारणपणे एक गोष्ट आहे, हो अंधारामध्ये गडद अंधार नव्हे आणि जास्त उजेडही नाही, ज्याला सायंकाळची वेळ म्हणतात, थोडासा अंधार थोडासा प्रकाश. त्या काळामध्ये जात असताना जर समोर तुम्हाला दोरी दिसली तर त्या दोरीवरती तुम्हाला असं वाटतं की ही दोरी नसून साप आहे. मग तो साप आहे, त्याच्या धडपडीमध्ये माणूस इतका पळतो, इसका पळतो, पळता पळता पाय घसरून पडतो, गुडघे फुटते, तोंड फुटतं, कुठंतरी भरपूर कमराला लागतं, लागल्यानंतर तोंड फुडीत जातो. आणि पडल्यानंतर ज्यावेळेस समोरून एखादा व्यक्ती बॅटरी घेऊन येतो
आणि बॅटरी घेऊन आल्यानंतर तो विचारतो, अरे बाळ्या कशासाठी एवढा पळतो? त्याने सांगितलं, बाबा 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 तिथं लय मोठा साप आहे. मग तो साप पाहून मी घाबरलो. मग त्या सापाला मला अंधारामध्ये सापडलं नाही की त्याला काय कशाने मारावं, म्हणून मी माझा जीव वाचित पळत आलो. पण अंधारामध्ये खड्डा दिसला नाही. त्या चिखलामध्ये त्या खड्ड्यामध्ये पाय घसरून मी पडलो. माझं तोंड फुटलं, गुडघे फुटले, पण तो साप लय मोठा आहे. त्यांनी सांगितलं, कुठे? इकडे मला दाखवते. म्हणलं माझ्याकडे बॅटरी नाही. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे टॉर्च आहे, इकडे बॅटरी आहे. बॅटरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी दाखवलं तर त्याने बघितलं, हे बघ अरे बावळाटा, तू त्या दोरीला साप म्हणून पळाला, गुडघे फुटून घेतले. मग आता ती दोरी हे दोरी असं म्हटल्यानंतर त्याला कळून चुकलं की बाबा हे काही साप नसून दोरी आहे. मग या जगाच्या अज्ञानामुळे हे जग आपल्याला सत्य वाटणारं जग हे कधी आपल्या या बंधनातून सोडेल. आणि सत्य वाटणाऱ्या जगाला कारणीभूत काय आहे? ते सत्य वाटणाऱ्या जगाला कारण आहे अज्ञान. आणि अज्ञान कशाचं आहे? ते आहे स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान. मग त्या अज्ञानामध्ये एक आला तो म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मी, माझं, माझे, माझी आणि आमचे, आमची, आमच्या सर्वांचे हे ज्याच्या मागं लागलं ना, तो या संसारातून सुटत नाही, तर या संसारामध्ये गुरफटत जातो. मग आम्हाला माझी, माझे, आमचे हे सगळं जण सोडायचं असेल तर तुकोबाऱ्या सांगतात अहंकार गेला पाहिजे. मग तो अहंकार या ठिकाणी तुमचा समूळ नष्ट करण्यासाठी, तो हिसकावून घेण्यासाठी, हिरावून घेण्यासाठी माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करणं माणसाला अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. एवढंच नाही तर माँ नर्मदा मैयाचीच परिक्रमा का केली जाते? माँ नर्मदा मैयाची परिक्रमा यासाठी अशी केली जाते की माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी सगळा रस्ता सुगम आहे. माता गंगा आहे, यमुना माता आहे, पण पूर्ण विश्वामध्ये फक्त नर्मदा मैयाची हीच परिक्रमा का केली जाते? तर साक्षात भगवान शंकरांनी वरदान दिलेलं आहे माँ नर्मदा मैयाला, मी तुझ्या दोन्हीही तीरावरती सतत निवास करेल. आजही माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर माँ नर्मदा मैयाच्या पात्रातील कुठलाही तुम्ही जरी दगड उचलला आणि त्या दगडाला जरी तुम्ही भगवान शंकर मानून त्याची जरी पूजा जरी चालू केली ना, केली नाही करतात, त्या आपल्याला जर एखादी मूर्तीची स्थापना केली, ती मूर्ती आणल्यानंतर त्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण प्रतिष्ठा करावी लागते. म्हणजे प्राणाची प्रतिष्ठा त्या मूर्तीमध्ये करावी लागते. त्याला यज्ञ हवन वगैरे करावं लागतं. पण या माँ नर्मदा मैयाच्या जे पात्रातील दगड आहे त्याला नर्मदेश्वर म्हणतात. तो नर्मदेश्वर साक्षात भगवान शंकरांचा त्याच्यामध्ये वास आहे. त्याला कुठल्याही पूजा विधीची गरज पडत नाही. म्हणून तुम्ही तिथून दगड घ्यायचा आणि घरामध्ये आणायचा आणि त्याची पूजा भगवान शंकर म्हणून करायची. तीच भगवान शंकरांची पूजा केली जाते. कारण आपले तुकोबाराय सांगतात, केला मातीचा पशुपती परी मातीशी काय पती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. एक प्रतीक ध्यान आहे आपल्याकडे. वेदांत विचार सागर ग्रंथामध्ये याच्या खूप विचार आलेला आहे. तेवढा मी वेदांत सांगायला लागलो तो जड जाईल. मी फक्त परिक्रमा का करतात ते सांगतो. त्या असलेल्या पुढे शिवलिंग मानून भगवान शंकराची पूजा ही भगवान शंकरांना प्राप्त होत असते. कारण भगवान शंकर हे दोन्हीही तटावरती माँ नर्मदा मैयाच्या आजही निवास करतात. हे एक कारण आहे परिक्रमेचं. परिक्रमेचं दोन कारण मी सांगितले. एक, आपला अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, प्रमाणसहित तुम्हाला मी प्रमाणित करून दिलं. दुसरं, भगवान शंकर त्या ठिकाणी निवास करतात. आपल्या जे काही देवी देवता आहे 33 कोटी, 33 कोटी म्हणजे याची व्याख्या करायची म्हटलं तर 33 कोटी देव नव्हे, तर 33 प्रकारचे देवता जे आहेत त्याला म्हणतात 33 कोटी. कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार होतो. कोटी म्हणजे अंकवाचक घेऊ नका. तर आपल्या हिंदू धर्माला सगळ्यात मोठं गालबोट लावणारा हे 33 कोटी शब्द आहे. पण 33 कोटी शब्द वापरणारेही ज्याला कोटी शब्दाचा अर्थ नाही ते आमच्या हिंदू सनातन धर्मावरती बोट ठेवतात. अरे तुमच्याकडे 33 कोटी देवता आहे, कुठल्या कुठल्या देवाची पूजा करणार? त्याला सांगावं लागतं, बाबा 33 कोटी म्हणजे नेमकं काय हे समजून घे आणि मग आमच्या भागवत धर्मावरती तू बोट उचल. 33 कोटी, कोटी म्हणजे प्रकार.
त्याच्या कोटीचा प्रकार वेगवेगळा मी तुम्हाला नंतर सांगाल त्याचा. पण त्या मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती सकलही देवतांनी साधना केलेली आहे. आजही तपस्थली आहे. मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मला एकच सांगायचं, मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर विविध प्रकारची देवतांची जी काही स्थानं आहेत त्या स्थानावरती ते देवता आजही निवास करतात. एवढंच नाही तर पृथ्वीच्या पूर्ण विश्वामध्ये असं मला एक तरी स्थान दाखवावं ज्या ठिकाणी भगवान शंकरांची स्थापना यमाच्या हस्त्याने व्हावी. यमाच्या हाताने कुठं मंदिर आहे का? यमाच्या नावाने सुद्धा भगवान शंकरांचं स्थान आहे. हे फक्त मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतरच कळल. आजही त्या ठिकाणी यमदेवता धर्मराज आणि चित्रगुप्त हे माणसाच्या दिवसभराच्या केलेल्या कर्माचा हिशोब लावण्यासाठी त्या स्थानावरती आजही संध्याकाळच्या वेळेला येतात. परिक्रमेचा नियम आहे त्या तीर्थाला एक दिवस मुक्काम करून मगच पुढे जायचं. ते तीर्थ जे आहे ते चांदोद मध्ये तुम्हाला लागतं. कुबेर भंडारीच्या अगोदर ते स्थान तुम्हाला लागतं चांदोद मध्ये. अशोक धाम आश्रमामध्ये आहे ते यमहास्य तीर्थ त्याला म्हणतात. यमहास्य महादेव म्हणजे यमाच्या हसण्याने, त्याच्या मागची खूप मोठी कथा आहे, ते नंतर सांगाल तुम्हाला मी. पण मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती सकलही देवतांचे सिद्धस्थान आहे. सकलही देवता तपस्या करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला इतर देवताची जास्त प्रमाणात जर आवश्यकता वाटत असेल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी तर तुम्ही नर्मदा मैयाची परिक्रमा ही केलीच पाहिजे. अजून मा नर्मदा मैयाची परिक्रमेची मी तुम्हाला 3 कारणं सांगितलेत. सकलही देवता मा नर्मदा मैयाच्या किनारी निवास करतात. अहंकार जाण्यासाठी मा नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते. अजून भगवान शिवशंकरांचंही वरदान आहे. अजून एक सांगितलं की भगवान शंकरांच्या घामापासून जिचा जन्म झालेला आहे तिला म्हणतात मा नर्मदा मैया. त्या मा नर्मदा मैयाची परिक्रमा ज्याला कोणाला देव पाहायचा ना, शेवटचं एक कारण सांगतो आणि माझा व्हिडिओ मी या ठिकाणी पूर्ण करतो. ज्याला कोणाला साक्षात देव बघायचा असेल ना तर तो देव पाहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही करावी लागेल. उभ्या उभ्या देव भेटतो. मग ती परिक्रमा तुम्ही गेल्यानंतर त्या परिक्रमेत तुम्हाला येणारा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला सांगतो. मनामध्ये जर प्रश्न आला एखाद्याच्या की अरे आपण परिक्रमा करतोय पण मा नर्मदा मैया खरंच आहे का? अहो साधारण उदाहरण सांगतो मी, एक छोटस उदाहरण सांगतो. आपण ज्यावेळेस एखाद्या घनदाट जंगलातून प्रवास करतो, जात असताना आपल्याला कुठेही चित्तपाखराचा सुद्धा आवाज येत नाही. असेही काही जंगल आहेत. म्हणता नाही तर मनाची कल्पित गोष्टी आम्हाला सांगून आम्हाला या ठिकाणी फिरवतायत. लक्कडकोटीच्या झाडीमध्ये 22 किलोमीटरचं जंगल आहे. ते सकाळी 9ला लागल्यानंतर दुपारी 2, 2:30, 12:30 ते 2च्या आसपास तुम्ही त्या जंगलाच्या बाहेर निघता. लक्कडकोटीचं झाडी त्याला म्हणतात. जात असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा रस्ता माहिती नसतो. नवीन परिक्रमावासियांना, आता आम्ही पण नवीनच आहे कारण आम्हीच काय तुम्हीच काय. आमच्या घरापासून जरी दुसरीकडे जायचं म्हटलं तर रस्ता माहिती नसतो. त्या विविध रस्त्यावरती जात असताना कुठं चितपाखरू दिसत नाही आणि आपल्याला चौफला लागतो. चारही बाजूने जाणारे रस्ते ज्या वेळेस लागतात त्यावेळेस माणसाची बुद्धी सुद्धा भ्रमित पडते की आता मला जायचं कुठून. कधी कधी तर इतकी भयानक परिस्थिती येते की माणूस कुठेही काही सापडत नाही. त्यावेळेला फक्त एक मैया, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही सहारा नाही. मैयाला फक्त एक मनापासून अंतकरणातून प्रार्थना करा की मा, हे मैया, मी तुझ्या भरोशावरती परिक्रमा करतोय आणि तुला जे वाटेल ते कर. तुझं वाटेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळ यात्व दुरी धरी, घाली संसारी यात्व नको. तुकोबाराय सांगतात तुला जे करायचं ते तू कर, पण मला या संकटातून दूर करण्यासाठी मी इतर कुठल्याही जीवाचा या ठिकाणी अंगीकार करत नाही. पूर्ण विश्वास मी तुझ्यावरती ठेवलेला आहे. एवढं फक्त मैयाला म्हणायचं. मैयाला म्हटल्यानंतर तुम्हाला कुठून तरी असा आवाज येईल, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर. कहा जाना है ये सुद्धा विचारणार नाही तुम्हाला, कहा जाना है, सीधा जाओ, सीधा जाओ, सीधा ही रास्ता है आपका परिक्रमा का, इधर उधर मत जाइए, यही सीधा रास्ता परिक्रमा का है. आणि एवढंच नव्हे, मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला ज्या वस्तूची आवश्यकता पडते ना
ती वस्तू सुद्धा तुमच्याकडे चालत येत असते. तो वस्तू घेऊन मा नर्मदा मैयाने तुमची व्यवस्था पुढे लावलेली असते. पुढं तुमची व्यवस्था ही झालेली असते. तुम्हाला कुठल्याही वस्तूची कमतरता पडली ना, स्वतःचा अनुभव सांगतो मी माझ्या परिक्रमेमध्ये एकही रुपया खर्च करत नव्हतो स्वतःसाठी, आणि स्वतःचे पैसे खर्च करून मी काही खाल्लंच नाही परिक्रमेमध्ये. म्हणून पूर्ण मा नर्मदा मैयावरती भार सोपून द्या. मा नर्मदा मैया तुमची परिक्रमा खूप आनंदात पार पाडते. एवढंच नाही, मा नर्मदा मैया ही तुम्हाला दर्शन सुद्धा देते. तेवढी पात्रता आपल्याकडे पाहिजे की मा नर्मदा मैया मला दर्शन देऊन गेलेली. मला सांगा ना हो, एखाद्या छोट्याशा मुलाला जर तुम्ही 4-5 वर्षाच्या माऊलीला म्हणता नर्मदे हार मातारामजी चलिए हमारे साथ परिक्रमा में, तर त्या लहान मुलीच्या तोंडातून जर शब्द येत असेल, अरे तुमने मुझे पहचाना नहीं, मैं तो तुम्हारे साथ में ही चल रही हूँ परिक्रमा में. समजा याचं काय उद्देश आहे. मा नर्मदा मैया ही कुमारिका आहे, आणि कुमारिकाच्या मुखातून तुमच्यासाठी आशीर्वचन निघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि समजून घ्यायचं, ज्यावेळेस माझ्यासोबत एक असा घडलेला प्रसंग, मी एकटाच होतो, मला जेवणाची खूप हे झाली होती माझी, जेवण कुठं भेटाना दुपारच्या वेळेला. जात असताना मैयाच्या किनाऱ्यावरती भुकीनं व्याकुळ झालेला. कालचा सोमवार होता, आजचा मंगळवार होता, उपास असल्यामुळं थोडासा शरीरामध्ये अशक्तपणा पण आला होता. पण एक सांगतो, अशक्तपणा जरी आला, मला ते अन्न काय भेटाना, कसंच कुठलाही आश्रमाचाही थांगपत्ता लागाना, आश्रम कुठेही काय आहे काही माहित नाही. फक्त मैयाच्या किनाऱ्याने चाललोय आणि मैयाला एक विनंती करत होतो की मैया तुला जे करायचं ते तू कर, तुला देता आलं जेवण तर दे, नको देऊ, कितीही काही कर, मी पण माझ्या स्वतःच्या पैशाने एकही बिस्किटचा पुडा सुद्धा विकत घेणार नाही. तुला देता आला तर दे, नाही तर देऊ नको. असे काही रस्ते लागतात तुम्हाला, तुमच्या छातीपर्यंतचं गवत राहतं, खाली काही दिसत सुद्धा नाही. तुला द्यायचं ते दे, नाही तर देऊ नको. पण कुठून तरी आवाज येणार, नर्मदे हर भगवान, नर्मदे हर, आइए आइए भगवान जी, आइए आइए, हम आपकी ही राह देख रहे थे. अरे बाबा, आमची वाट बघायला काय आम्ही तुम्हाला फोन करून सांगितलंय का? आइए आइए आपकी हम राह देख रहे हैं, आइए भोजन करिए, भोजन पाइए, मुझे पता है आपने भोजन नहीं किया है. अहो कुठून येते हे सामर्थ्य? काय आमच्यामध्ये आहे? आम्ही फोन करून सुद्धा आमच्या घरच्यांना, आमच्या पाहुण्यांचं नियोजन लागत नाही. आणि त्या ठिकाणी मा नर्मदा मैया ही तुमचं अगोदरच सगळं नियोजन लावून ठेवते. एवढंच नाही, वेळेला तुम्हाला चहा सुद्धा भेटतो महाराज. आश्रमातून चहा घ्या नका घेऊ, ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेल्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर मा नर्मदा मैया ही तुमची व्यवस्था लावून ठेवते. पुढे गेल्यानंतर खोटं सांगत नाही, परिक्रमेमध्ये 7 वाजता परिक्रमा चालू करा, 8:30 ते 9 पर्यंत तुम्हाला नाश्ता आणि चहा भेटणार. पुढे गेल्यानंतर कोण कशी व्यवस्था करल काही माहित नाही, कुठून काहीच माहिती नाही. कुठून तरी आवाज, नर्मदे हर